हाय गाईस, तर कशा आहात तुम्ही सर्व. मी श्रवण सुद्धा स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय आणि मी आत्ता उठलोय. थंबनेल बघून तर तुम्हाला कळालं असेल की कसला ब्लॉग आहे आणि कसला नाही. तुम्हाला तर माहिती आहे काहीतरी अँटिक करत असतो मी. सो आज आपण रिक्षावरती ब्लॉग बनवणार आहे. तुम्ही रिक्षा वगैरे चालवतो, तुम्ही रील्स बघत असाल, म्हणजे इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर कळत असेल तुम्हाला. मी इकडे इंस्टाग्रामची आय डी दिली आहे माझी, तिकडे जाऊन बघा. मी रिक्षावरती वगैरे खूप रील वगैरे बनवलेत. सो आज आपण रिक्षा चालवायला जातोय, म्हणजे असंच जातो, मी रिक्षा वगैरे चालवतो कधी. सो आज पण तेच सीन. सकाळी उठलोय, आता वाजलेत 9:45 वाजलेत, आता उठलोय. अंघोळ वगैरे करूया फटाफट आणि रिक्षावरती जायचंय. सो मी बोललो आज ब्लॉग बनवून टाकूया, काय आहे पब्लिकला पण दाखवूया काय आपण करतो काय नाही. सो आता उठलो आधी, तो अंघोळ वगैरे करूया, फ्रेश होऊया आणि रिक्षावरती जाऊया. तर तिकडेच भेटूया आपण. तर भाई आता रेडी वगैरे झालो आहे. 9:15 वाजल्यात, फटाफट रेडी झालो. बघू शकता तुम्ही इथे रेडी वगैरे झालो आणि आता निघू. अँड आज काय चॅलेंज वगैरे मला ब्लॉग नाही, म्हणजे असं की पब्लिक म्हणजे दाखवते की 8-9 तासात 10 तासात मी 1000 रुपये कमवले, 1200 रुपये कमवले. तसं आपला काही चॅलेंज वगैरे वाला ब्लॉग नाही होणार आहे आपला आज. नॉर्मली आज कसं सॅटर्डे, तर काही चॅलेंज वगैरे नाही आहे की मी 8 तासात 1000 रुपये कमवतोय, 9 तासात 1000 रुपये कमवतोय, 10 तासात 1200 कमवतोय. असं काहीच ब्लॉग नाही आपला की चॅलेंज वगैरे. सो नॉर्मल असंच मी बोललो ब्लॉग बनवूया. तर आज सॅटर्डे आहे, तसं पण शनिवार आहे आज, तर काय चॅलेंज वगैरे नाही आहे. जाऊया आता आपण असंच ब्लॉग बनवूया नॉर्मली. आणि पॅसेंजर असल्यावरती मी जास्त क्लिप नाही घेऊ शकत, कारण का एकटा असेल तर ठीक आहे. पॅसेंजर वगैरे बोलतील की भाई आप रिक्षा बराबर चलाव ना, ब्लॉग क्या बना रहे हो, असं असणार. त्याच्यामुळे मी एकटा असेल तेव्हा ब्लॉग घ्यायचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही पण लास्टपर्यंत ब्लॉग बघा आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला. तर जाऊया आता, पण निघूया, खूप लेट झालं आहे. सो चला जाऊया, भेटूया आपल्या रिक्षाच्या इथे. ही बघा आपली परम सुंदरी. आणि हे बघा, जर तुम्हाला आपल्या इन्स्टा आय डीचं नाव माहिती नसेल तर बघा इथे आहे, फटाफट जाऊन फॉलो करा. अँड ही बघा आपली ऑटो. सो एक मिनटं थांबा भाई, एक मिनटं थांबा. सो चला आता आपण फटाफट निघूया, खूप गरम होत आहे. सो चला निघूया आता आपण, भेटूया पुढे. काही गाडी वगैरे आता फुसली मी, फटाफट गाडी म्हणजे आलो आता, फुसली वगैरे गाडी. अँड आता म्हणजे गाडी वगैरे फुसून झाली. आपल्या गाडीमध्ये गॅस पण फुल आहे पूर्ण, कारण का माझे पप्पा पण सकाळी गाडी चालवतात 2 तास. सो तर मग गॅस वगैरे फुल करून देतात मला. अँड मी म्हणजे गॅस फुल करून भेटतात, मग मी दिवसभर गाडी चालवतो. सो चला आता आपण निघूया. गणपती बाप्पा मोरया. तर भाई आपली फर्स्ट राईड झालेली आहे. अँड आता मी चाललो आहे, म्हणजे मी इथे शेअरिंगमध्ये रिक्षा चालवतो आता थोडा टाईम. म्हणजे आता 9:30 वाजले आहेत, तर 12-12:30पर्यंत आपण इथे शेअरिंगमध्ये रिक्षा चालवणार आहे. सो आता माझी फर्स्ट राईड झाली आहे. अँड मम्मी पप्पांना घ्यायला चाललो आहे मी आता, कारण का मम्मी पप्पा पण कामाला चालले, तर त्यांना पण सोडायचं आहे. सो अँड कसं सीन होते माहिती आहे, रिक्षामध्ये ब्लॉगिंग करायला जमत नाही आहे, तरी पण आपण ट्राय करूया. अँड बघूया काय सीन आहे आणि काय नाही. सो आता मम्मी पप्पांना घेऊया अगोदर जाऊन. फर्स्ट राईड आपली झालेली आहे. हायवेला भाडे सोडलेले, स्टेशनला नाही गेलो, कारण का मम्मी पप्पांना घ्यायला जायचं होतं, त्यांना कामावरती सोडायचं आहे. सो म्हणजे स्टेशनला, मग पप्पांना स्टेशनला सोडायचं आणि मम्मीला कामाला सोडायचं आहे. सो आता तेच मम्मी पप्पांना घ्यायला चाललो आणि बघूया. आणि ट्रॅफिक वगैरे पण जास्त नाही आज, तर जाऊया अँड काय सीन आहे बघूया. सो गरम तर खूप होतंय भावांनो, खूप म्हणजे खूप गरम होतंय. सो भेटूया आपण आता पुढे. आता मम्मी पप्पा वगैरे आलेले आहेत अँड आपण सोडूया पटापट, त्यांना स्टेशनला जायचंय. तर सोडूया अँड बघूया काय सीन आहे. तर सो भाई आता मम्मी पप्पांना वगैरे कामाला सोडलं, म्हणजे पप्पांना स्टेशनला आणि मम्मीला कामावरती जाते, मम्मीला तिकडे सोडलं आहे. अँड तिकडनंच आपल्याला लगेच भाडं भेटलं आप्पावाड्याच्या साईडचं.
बोकाड्याच्या साईडचं म्हणजे थोडं अगोदरचं भाडं भेटलं आपल्याला. सो ते पण मीटरवरून मी भाडं घेऊन आलो आणि आता इकडे शेअरिंग चालवणार. सो ते भाडं आता सोडलो मी. व्हिडिओ चालू केलेली बट गाणे पण चालू होते त्याच्यामुळे व्हिडिओ आली नाही. आता काय करू शकतो, ती क्लिप तर नाही आली, आता जाऊन द्या. नेक्स्ट टाइम पॅसेंजर असेल तर परत आपण हळूच कॅमेरा चालू करू. पूर्ण दिवस पडलाय तसं तर आपल्याकडे. सो बघूया. अँड आता मम्मी पप्पांना वगैरे सोडलं अँड आता इकडेच गाडी चालवणार आहे. बघूया, सोबत राहा तुम्ही लोक. मग असे तर मला शूटच करायचं जमत नव्हतं, बट मी इकडे पुढे स्टँड लावलं, त्याच्यावरती आडवा फोन ठेवलाय. त्याच्यामध्ये सीन काय आहे की एक मिनिट थांबा. त्याच्यामध्ये सीन काय आहे की फोन पडतोय, स्लीप होऊन. फोन पडतोय तर त्याच्यामुळे मला हळूहळू गाडी चालवावी लागते. सो ठीक आहे, बघूया, भेटूया पुढे. मगन तू छोड़ के सारे किंतु परंतु आज मेरी जान ओके मगन तू छोड़ के सारे किंतु परंतु. मी सेकंड राईड पण सोडून झालेली आहेत. आता स्टेशन मी मारतोय भाडे शेअरिंग मध्ये. सो जास्त शूट करायला भेटत नाहीये कारण पॅसेंजर वगैरे आहेत आणि आपण इकडे चौथा पॅसेंजर पण बसवतो पुढे, त्याच्यामुळे जास्त शूट वगैरे करायला भेटत नाहीये. अँड आता वाजले किती थांबावे बघतो. ए भाऊ कसा चालवतोय. सो इकडनं स्टेशनवरून निघालोय अँड चाललोय परत आप्पापाडा. मलाडमध्ये चालवतोय मी भावानो रिक्षा. मी रिक्षा मलाडमध्ये चालवतो. मलाड ईस्टला आप्पापाडा वगैरे साईड. अँड बघूया, आता जाऊया आपण. आणि बघतो मी जर मला शूट करायला भेटलं तर पॅसेंजर वगैरे असताना आपण. अरे मेरा भतीजा गाँव से अकेला है, उठाना दादर कर दिया. तर भाई आता तुम्ही बघितलं पॅसेंजरला पण म्हणजे क्लिपमध्ये घेतले, आपल्या ब्लॉगमध्ये घेतले आहे. तर असं बघत होता कॅमेरामध्ये, काय करतोय भाई तू, गाडी चालवतोय की व्हिडिओ बनवतोय, क्या कर रहे हो भाई, मेरे को भी ले लिए ब्लॉग में, असं काहीतरी त्याचा सीन होता. असंच कॅमेराकडे बघतच होता मी. समोर बघून गाडी चालवतोय, तो मागे बोलतोय आणि कॅमेरामध्ये बघतोय गपचूप, काय करतोय हा नक्की असं. सो तरी पण आपण बघूया, अजून पॅसेंजर लोकांना घेऊया आपल्या ब्लॉग मध्ये. मी त्या लोकांना बोलत नाही की मी ब्लॉग वगैरे बनवतो असं वगैरे, काहीच बोलत नाही. नॉर्मली म्हणजे गपचूप कॅमेरा चालू केलाय अँड चालू केला ब्लॉग डायरेक्ट आणि गपचूप व्हिडिओ शूट करतोय. त्या लोकांना काहीच माहिती नाही की मी ब्लॉग वगैरे मध्ये घेतोय त्या लोकांना. सो ठीक आहे, बघूया. आता मी तिसरी की चौथी राईड काहीतरी मारली आहे. इकडे कॅमेरा ना भाई बरोबर राहत नाही. सो मला गाडी चालवताना सारखं त्या कॅमेऱ्याकडे म्हणजे बघावं लागतं की फोन पडला नाही पाहिजे मला. आता माहिती पडलं ब्लॉगच्या चक्करमध्ये फोन खाली पडला, खूप घाण सीन होऊन जाईल. सो आणि गरम तर खूप होत आहे, खूप गरम होत आहे. बघूया आता, फोन नाही पडला पाहिजे फक्त बस. ट्रॅफिक एवढी होते ना मध्ये मध्ये, तर खूप कंटाळा येतोय. अँड बघूया आता. खड़ी मशीन के इधर छोड़ूंगा, हाँ मैं अंदर नहीं जाता, चलेगा? हाँ 1 मिनट रुको, गाड़ी साइड में लेकर बैठ जाओ. भाडे बसवलेत
12:30 अँड आपला शेअरिंगचा टाईम संपला आहे, कारण का 12-12:30 वाजेपर्यंत शेअरिंगमध्ये चालवतो मी रिक्षा. आणि खूप जाम ट्रॅफिक होती तिकडे, तर ट्रॅफिकमधून वगैरे निघालो, पॅसेंजरला सोडलं आणि आता मीटरच्या इथे आलो आहे, म्हणजे स्टेशनला जातो आहे मी आता. मध्ये बोललो थांबतो आणि व्लॉग बनवतो, तुम्हा लोकांना पण सांगतो. तर शेअरिंगचा आपला टाईम संपला आहे आणि मी तुम्हाला काही इन्कम वगैरे सांगणार नाही. म्हणजे आज काही तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की रिक्षामध्ये दिवसाचे किती इन्कम होते या फिर काय होतं, तर मला कमेंट करा. म्हणजे मी डेली रिक्षा चालवून किती अर्न करतो ते पण तुम्हाला सांगेन. आणि मला जसं कमेंट करा तुम्ही लोक की डेली इन्कम वगैरे किती आहे असं तसं वगैरे. सो आपलं शेअरिंगचं चालवून झालं आहे अँड आता आपण जातो आहे मीटरवरती चालवायला. तर आता जाऊ. आणि मी काय पॅसेंजरसोबत जास्त शूट नाही केलं, कारण का ट्रॅफिक वगैरे पण खूप होती, तर ट्रॅफिकमध्ये कसं शूट करू. सारखं गेअर आहे, गेअरवरती फर्स्ट सेकंड थर्ड असं खेळावं लागतं, त्याच्यामुळे एकाच रेसवरती एकाच गिअरवरती तर नाही जमत होतं. तर मी पॅसेंजरसोबत जास्त शूट नाही केलं, नॉर्मलच शूट करतोय. आता बघू मीटरवरती इकडे चालवणार आहे, तर मीटरवरती बघूया जर शूट करायला भेटलं पॅसेंजरसोबत तर पॅसेंजरसोबत पण शूट करू. तर चला आता जाऊया आपण मीटरवरती चालवायला. मीटरवरती म्हणजे हे मीटर आहे, त्याच्यावरती भाडे मारणार आहे. आता मीटर झालं आहे 26 रुपये. तर जाऊया चला आता मीटरवरती चालवायला. शेअरिंगवरचा आपला टाईम संपलेला आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि खूप सारं तुमचं प्रेम दाखवा. हाँ चिंचोली फाटक पे जाने का है ना, ये बिल्डिंग में. थोड़ा ठंडा लग रहा है. 26 26 हो गया ना. तो ये छोटे भाई मिले थे अपने लोग को, कैसा लगा भाई? बहुत अच्छा लगा भाई. अच्छा लगा. हां हे पोरं भेटलेले आपल्याला, तर आपण त्या लोकांना सोडलं इकडे स्टेशनला. त्या लोक बोलले भाई आगे त्याला छोड दो भैया. त्या लोकांना मी फूडपर्यंत सोडलं. म्हणलं भाई अच्छे से बनाय, तर आपण भेटूया पुढे. क्या बोल रहा है भाई? आपको इंस्टा आईडी को फॉलो करते हैं. फॉलो कर देगा? हाँ. हाँ बस तुम लोग ऐसे ही सपोर्ट करो. ये देख, हाँ ये देखो ये इंस्टा आईडी है. रिक्षा अच्छी चलाते हैं. तर आपण भेटूया पुढे. आपल्या मित्र लोकांना आपल्याला फोन केलेला इथे, बोलले की कुठे आहे ये रिक्षावरती. काय या तर थोडा वेळ आपल्यासोबत बस. आपल्यासाठी गाडी आली आहे. काय अन्या काय बोलतो, कसं आहे राज, कैसा है? सही नाम दिया. काय आधी बोल ना भाऊ. तर मस्त आलोय. कारखान्याचा ओनर दाखव. कारखान्याचा ओनर नको. कारखान्याचा ओनर. तर इकडे आलो मस्त गाडीत बिडीत बसलोय, थोडा एसी मध्ये. गरम बाहेर भरपूर होत आहे. बोलला भाई ये एसी मध्ये बसूया. तर
मस्त आता गाडीत बसलो, हे लोक बसले आहेत. काय बोलता राज, इतने दिन के बाद आहे गाडी लेके? अरे मौज कर रहा हूँ भाई. मौज कर रहा है. काय आधी कसं आहेस? मस्त मजे में. मजे में. आपका आशीर्वाद है. अरे रे. आणि हा लाडका क्रेझी अनया, कॉमेडी रील स्टार रितेश. रितेश कामेला पण भाईने आपल्या फेल केलंय बघा. रितेश कामेला पण फेल केलंय. अरे होते गुरुचार आहे का? तर मस्त थोडा वेळ बसूया, गाणे बिणे वाजवूया थोड्या वेळ गाडीत आणि थोडा आराम करूया आणि मग थोड्या वेळाने जाऊया. चल हे गाणे लाव, गाणे लाव. माझे हटके सोच आमचं काम विचित्र बसल्या जागी हलवतो लांबचे सूत्र माझ्या समोर कमवाच काल यमराज माझा मित्र दोन आम्ही स्वभावाने गुडमध्ये रोडवाले कधी थांबत नाही हुडमध्ये डुडवाले पोर माझे मस्तानी रस्त्यावर बसतानी आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले आम्ही स्वभावाने गुडमध्ये रुडवाले कधी मित्रांनो आता मी तिकडनं निघालो. आपले मित्राचं बसून मस्त चिलविल केलं. थोडा टाइम बसलो गाडीमध्ये, त्यांच्या मित्राचीच गाडी होती आपल्या, त्यामध्ये मस्त थोडा टाइम बसलो आणि म्हणलं चला गाडीवरनं जाऊया. 15-20 मिनटं बसलो आणि आला होता स्टेशनला. बघू शकता तुम्ही इकडे पुढे मालाड स्टेशन आहे. स्टेशनला आलो आता, थोडा वेळ चालवूया आणि मम्मीला घेऊन मग घरी जायचं आहे. सो बघूया आता थोडा वेळ चालवून घरी जायचं आहे जेवायला. भेटू आपण नंतर, ठीक आहे. तर भाई आता मस्तपैकी घरी आलो, जेवलो बिवलो अँड जेवलो वगैरे मस्त आणि आता परत जाणार आहे गाडीवरती. बट मी हा ब्लॉग इथेच एंड करतोय कारण की खूप गरम वगैरे भरपूर होतोय बाहेर. सो जाणार आता मी परत गाडीवरती. तर ब्लॉग काय शूट नाही करत आहे मी, इथेच एंड करतोय ब्लॉग. तर हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघितला असेल, तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि मला सांगा, मी तुम्हाला मगाशी पण बोललो की मी डेली किती अर्न करतो या फिर दिवसाला माझी किती इन्कम आहे, तसं दिवसाला किती अर्न करतो अँड किती काय कसं काय माझं आहे. तर ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा तसे, तर मी त्याच्यावरती पण ब्लॉग बनवेन. आणि हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. त्यापासून आभार. लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.